मित्रांनो नमस्कार. मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2026 ही जी परीक्षा आहे ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी डिक्लेअर झालेली आहे आणि या परीक्षेचे आवेदनपत्र 27/11/2025 पासून भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि 18 डिसेंबर 2025 पर्यंत आपण हे आवेदनपत्र भरू शकाल. आवेदनपत्र ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला कोणतीही माहिती लागणार आहे, कोणते विषय निवडायचे आहेत, कशा पद्धतीने निवडायचे आहेत, फोटो कसे अपलोड करायचे आहेत या आणि संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. आपण हा जर फॉर्म मोबाईलवर भरणार असाल तर मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि तिथून डेस्कटॉप साईट असं निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसती तशी सेम स्क्रीन आपल्याला दिसायला लागेल आणि व्हिडिओमधील स्टेप्स फॉलो करून आपण हे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकाल. इथे आल्यानंतर आपल्याला Googleला सर्च करायचं आहे CTET. असं सर्च केल्यानंतर येणारा जो पहिला रिझल्ट आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, त्याची जी वेबसाईट आहे https://cet.nic.in ही आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची जी लिंक आहे ती डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि तसेच आपला जो WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावर जे आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत त्या खाली व्हिडिओची लिंक आणि वेबसाईटची लिंक सुद्धा आपण प्रोव्हाईड करत असतो. इथे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक सुंदर डॅशबोर्ड दिसेल. इथं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं दिसेल आणि इथे खाली या निळ्या पट्टीमध्ये अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026 असं दिसतंय. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026 दिसेल, पब्लिश डेट दिसेल आणि इथे अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026 हे लाल रंगामध्ये दिसेल. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक नवीन पेजमध्ये ते ओपन करून घेणार आहे. याला ओके करायचं आहे. जर आपल्याला काही ओके झालं नाही तर याचा अर्थ काय की या इथे तुम्हाला एक पॉपअप आपल्याला अलाउ करून घ्यावं लागेल. या छोट्या विंडोला क्लिक करायचं आहे आणि इथे ऑलवेज अलाउ पॉपअपला क्लिक करायचं आहे. डन करायचं आहे. जर डायरेक्ट रिडायरेक्ट झालं नाही तर. डन केल्यानंतर आपण पॉपअप अलाउ करून घेतलेले आहेत. याला अप्लाइड फॉर CTETला पुन्हा क्लिक करायचं आहे. पुन्हा ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला परत वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे एक 3 रकान्यामध्ये आपल्याला इथे अशी माहिती दिसते आणि इथे सर्वात सुरुवातीला आपल्याला स्टेप्स टू अप्लाय ऑनलाईन यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत इथे एक त्यांचं बुलेटिन दिलेलं आहे म्हणजे ब्राउचर दिलेलं आहे. याला आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही संपूर्ण माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहोत. परंतु तरी पण एकदा खात्रीसाठी आपण पाहून घ्यायचे आहेत. पहा इथे 8 फेब्रुवारी 2026ला रविवारी ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर 18/12/2025 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे. लास्ट डेट सुद्धा तीच आहे फी सबमिशनची. अशा पद्धतीनं आपल्याला इथे संपूर्ण डिटेल्स दिसते. त्यानंतर या दिवशी सुरुवातीला पेपर 2 आहे, जो मॉर्निंग शिफ्टमध्ये असणार आहे आणि त्याचा टायमिंग 9:30 ते 12 असणार आहे. त्यानंतर इव्हिनिंग शिफ्टला म्हणजे पेपर 1 हा इव्हिनिंग शिफ्टला टाकलेला आहे. त्याचा वेळ 2:30 ते 5 पर्यंत असणार आहे. तर अशा पद्धतीनं आणखी महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे एक इन्स्ट्रक्शन्स आहे, जर एखाद्या उमेदवाराने ऑनलाईन अर्ज एकाहून अधिक अर्ज सादर केले असतील तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि उमेदवारास भविष्यातील परीक्षांसाठी प्रतिबंधित केले जाऊ शकते. यासंबंधी कोणतीही माहिती पाठवली जाणार नाही. असे सुद्धा याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. दोनदा आपण हा फॉर्म भरू शकत नाही. अशा पद्धतीच्या इथे सूचना दिलेल्या आहेत. या सूचना जर आपल्याला व्यवस्थित कळत नसतील तर आपण काय करायचं, या सूचनेला इथे कॉपी करून घ्यायचं आहे. एक नवीन पेज ओपन करायचं आहे आणि इथे Google ट्रान्सलेट नावाचं एक ऑप्शन आहे. त्यावर
इथे ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी, इथे तो कॉपी केलेला पेस्ट पेस्ट करायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. जर समजा आपल्याला यापैकी जर एखादी गोष्ट समजली नाही यातली, या इंग्लिश त्यांचं जे बुकलेट दिलेलं आहे त्यातली जर आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही, तर आपण इथून ते पाहू शकतो. समजा आता हा मुद्दा आपल्याला समजला नाही, तर आपण याला इथून कॉपी करूया, इथे येऊया, इथे आल्यानंतर इथे पेस्ट करूया आणि त्याचे जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे, इथे समजा उमेदवाराने 10वीच्या प्रमाणपत्रानुसार त्याचे तपशील म्हणजेच नाव, वडिलाचं नाव, आडनाव, जन्मतारीख भरायची आहे. अशा पद्धतीने आपण इथून हा अर्थ समजून घेऊ शकाल. आता पुन्हा आपण जी आपली जी मेन विंडो आहे त्या वेबसाईटच्या विंडोवर आपण पुन्हा येऊयात. इथून आपण ते बुकलेट डाउनलोड करून घेतलेलं आहे. तसंच आपल्याला आता या फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. त्या फोटोची साईज जी आहे ती 3.5 इंटू 4.5 सेंटीमीटर अशी असणार आहे आणि त्याची इमेज साईज जी आहे ती जेपीजी साईज असणार आहे ती 10 ते 100 केबी पर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर सिग्नेचरची साईज जी आहे ती 3.5 बाय 1.5 सेंटीमीटर असणार आहे आणि त्याची साईज 3 केबी ते 30 केबी पर्यंत असणार आहे. तसेच या ब्राउझरमध्ये जी एक्झाम फी दिलेली आहे ती कॅटेगरीसाठी पेपर 1 ला जर जनरल आणि ओबीसी जे आहे त्यांच्यासाठी ₹1000 आहे आणि दोन्ही पेपर आपण निवडत असाल तर आपल्याला ₹1200 फी आहे. त्यानंतर एस-सी, एस-टी किंवा डिफरंट एबल्ड पर्सन असेल तर त्यांच्यासाठी 500 आणि बोथ पेपरसाठी 600 अशी फीचा अ, रकाना इथे दिलेला आहे. तर यानुसार आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तसेच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे, की परीक्षेच्या सुरुवातीच्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवाराला परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. उमेदवारांनी बरोबर 8/2/2026 रोजी होणाऱ्या पेपर 2 साठी सकाळी 7:30 वाजता आणि पेपर 1 साठी दुपारी 12:30 वाजता हजर राहायचं आहे. म्हणजेच परीक्षेच्या 120 मिनिटं आधी आपल्याला सेंटरवर उपस्थित राहावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षा दालनात प्रवेश दिला जाऊ शकणार नाही. त्यामुळे किमान 2 तास आपल्याला परीक्षेच्या अगोदर त्या एक्झामिनेशन सेंटरला आपल्याला पोहोचायचं आहे. तशी स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेली आहे. आपण ती या ब्राउझरमध्ये पाहू शकता. तसेच या ब्राउझरमध्ये आणखी सिलेबस वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने हे पहा तिची सूचना वाचली, ती सूचना या इथे आहे. ती पण रेड रंगामध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच आपल्याला सोबत डी-एडचं एक मार्क लिस्ट लागणार आहे. कारण त्यावरील गुण आणि पर्सेंटेज लागणार आहे. डी-एड कॉलेजचं नाव आणि डी-एड कोणत्या वर्षी पास आउट झाल्या अशी संपूर्ण माहिती लागणार आहे आणि महत्त्वाचं डी-एड कॉलेज आहे, जे इन्स्टिट्यूट आहे त्याचं पिन कोड सुद्धा आपल्याला लागणार आहे, जे की आपल्याला डी-एडच्या एल-सीवर असू शकतं किंवा आपण ज्या ठिकाणी कॉलेजला असाल तिथला पिन कोड आपण माहिती करून घ्यायचा आहे. अशी संपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी यायचं आहे. आणि आता इथे आल्यानंतर आपल्याला ह्या रकान्यातली माहिती आपली संपलेली आहे. आता रजिस्टर युअरसेल्फ फॉर अबोव्ह मेन्शन एक्झामिनेशन असा एक मधला कॉलम आहे. इथे न्यू रजिस्ट्रेशन नावाचा ऑप्शन आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला इथून लॉग इन करता येईल. पण सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता न्यू रजिस्ट्रेशन याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एकदम सोपी सिंपल प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे. फी पेमेंट येणार आहे. अशा पद्धतीनं. असं इथे आल्यानंतर आपल्याला हे पहा डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजेच आपण जे आता जे बुलेटिन डाउनलोड केलं ते या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. बाकीच्या जनरल सूचना मी अगोदरच तुम्हाला सांगितलेल्या आहे. या बाबतीतल्या ह्या सगळ्या सूचना इथे लागणार आहे. त्यानंतर पासवर्ड क्रिएट बाबत आपल्याला पासवर्ड हा 8 ते 13 कॅरेक्टरचा असणार आहे. ज्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर आणि एक साइन अशा पद्धतीनं आपल्याला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. या संपूर्ण सूचना आपण वाचल्या आहेत. अशा पद्धतीनं हे जो छोटा चेक बॉक्स आहे याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक टू प्रोसीड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स भरायला येणार आहे, जी का आपल्याला 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे, मार्क लिस्ट प्रमाणे आपल्याला इथे जे काही माहिती असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे माहिती भरायची आहे. इथे कॅन्डिडेट्स नेममध्ये आपल्याला कॅन्डिडेटचं नाव पूर्ण भरायचं आहे. इथे संपूर्ण नाव आपल्याला इथे टोटल नाव भरायचं आहे. फक्त नाव नाही लिहायचं इथे आपल्याला स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. बोर्ड सर्टिफिकेटवर जरी आडनावाने सुरुवात असली तरी इथे आपल्याला कॅन्डिडेट्स नेम पासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे ह्या नावामध्ये उलट क्रम जरी झाला तरी चालतो.
फक्त स्पेलिंग वगैरे सगळं बरोबर पाहिजे. इथे आपण नाव, मधलं नाव आणि आडनाव याप्रमाणे नाव टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. वोटर आयडी कार्ड किंवा जो काही आयडेंटिटी टाइप असेल, तो आयडेंटिटी टाइप आपण या ठिकाणी अचूक घ्यायचा आहे, जे काही आपल्याजवळ उपलब्ध असेल तो. कारण तो त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दाखवावा लागणार आहे. त्यानंतर इथे सेम कन्फर्मेशन डिटेल्स करायची आहे. सेम माहिती पुन्हा इथे एकदा भरायची आहे. त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपल्याला आपला जो काही पत्ता आहे, तो पत्ता इथे अचूक टाकायचा आहे. लोकॅलिटी, कंट्री निवडायची आहे, स्टेट निवडायचा आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. आपण राहतो त्या ठिकाणचा पत्ता निवडायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस सुद्धा आपला या ठिकाणी भरायचा आहे. ज्यामध्ये ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा अचूक भरायचा आहे. त्या दोन्ही गोष्टी अचूक असणं आवश्यक आहे, कारण त्यावर ओ-टी-पी जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपला पर्मनंट ॲड्रेस हाच असेल, तर आपल्याला इथे सेम ॲज पर्मनंट ॲड्रेस करायचा आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा जो त्यानंतर इथे सिक्युरिटी क्वेशन विचारलेला आहे, ज्यामध्ये आपण कोणताही इथला प्रश्न निवडायचा आहे. त्यानंतर इथे खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे, तो पुन्हा व्यवस्थित पाहून भरायचा आहे आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे एक इन्फॉर्मेशन येईल, रिव्ह्यू पेज येईल. ते वाचायचं आहे. जर काही चेंजेस असतील तर आपण इथे एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मला क्लिक करू शकता. क्लोज करायचं आहे. वरती आलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही, इथे सगळी माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे आणि इथे काइंडली व्हेरिफाय ऑल द पर्टिक्युलर्स लिस्टेड बिलो. खाली आपण नाव चेक केलंय, फादर्स नेम चेक केलंय, मदर्स नेम चेक केलंय, डेट ऑफ बर्थ चेक केलंय, जेंडर चेक केलंय, ॲड्रेस चेक केलाय, मोबाईल नंबर चेक केलाय, ईमेल आयडी चेक केलाय. ह्या सगळ्या जे चेक केलंय त्या संपूर्ण आपण माहिती वाचूनच भरलेली आहे आणि शेवटी इथे आय ॲग्री या छोट्या चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती अचूक आहे, असं एक डिक्लेरेशन इथे दिलेलं आहे. याला सबमिट अँड सेंड ओ-टी-पी टू व्हेरिफाय मोबाईल नंबर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याला गेट द ओ-टी-पीसाठी येस म्हणायचं आहे आणि आपल्याला आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावर आपला ओ-टी-पी जाणार आहे आणि तो आलेला ओ-टी-पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अचूक ओ-टी-पी भरायचा आहे. सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपलं ॲप्लिकेशन आयडी तयार झालेला दिसेल आणि आपली रजिस्ट्रेशन फॉर्मची जी डिटेल्स आहे ती इथे कंप्लीट दिसते. पुढे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट हे दोन्ही गोष्टी आपल्याला इन्कम्प्लीटमध्ये दिसत आहेत. आता इथे आल्यानंतर आपण लगेचच काय करणार आहोत, आपला या डाव्या कोपऱ्याला जर पाहिलं तर जे आपलं पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये अशी टिक आलेली दिसते आणि जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेंडन्सी दिसत आहे. आता इथे आपण लगेचच आपण काय करूयात, इथे मोबाईल नंबर तर व्हेरिफाय झालेला आहे. इथे लगेच ईमेल आयडी सुद्धा व्हेरिफाय करून घेण्यासाठी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ईमेलला सुद्धा ओ-टी-पी टाकायचा आहे. त्यासाठी खाली दिलेला कॅप्चा इमेज अचूक भरायचा आहे आणि सबमिट गेट ओ-टी-पीला क्लिक करायचं आहे, जेणेकरून ईमेलवर ओ-टी-पी जाणार आहे. आलेला ओ-टी-पी टाकून व्हेरिफायला क्लिक करायचं आहे. आपलं ईमेल व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होईल. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला आता पुढील प्रोसेस करायची आहे. त्यासाठी आपल्याला आता इथे खाली आपल्याला ॲप्लिकेशन नंबर देखील आलेला दिसतो. इथे कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहे, ज्यामध्ये आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स पूर्ण आहे. पर्सनल डिटेल्स, अप्लाय फॉर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, फोटोग्राफ आणि फायनल सबमिशन अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता पर्सनल डिटेल्स भरण्यासाठी आपण या खाली पर्सनल डिटेल्सला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जी भरलेली माहिती ती इथे आलेली दिसेल. इथून आपली नॅशनॅलिटी निवडायची आहे. कॅटेगरी निवडायची आहे. आपण ज्या कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी, नॉन क्रिमिलियर यामध्ये असाल आणि एस-टी, एस-सी, जनरल योग्य तो कॅटेगरी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर कन्फर्म कॅटेगरीला क्लिक करायचं आहे. दोन्ही ठिकाणी कॅटेगरी सेम असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे जर आपण दिव्यांग असाल तर डिसेबिलिटी पी-डब्ल्यू-बी-डी असेल तर येस करायचं आहे आणि त्यानंतर टाइप ऑफ डिसेबिलिटी निवडायची आहे. यापैकी योग्य तो डिसेबिलिटी टाइप आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. पुन्हा इथेही जर आपण येस केलं, तर त्यातले सब पर्याय आपल्याला इथे येतात. ते अचूक इथे निवडून घ्यायचे आहे. जर आपण यामध्ये नसाल, तर आपण डायरेक्ट इथे
नो या पर्यायाला क्लिक करायचं आहे. बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिक निघून जातात. त्यानंतर इथे सुद्धा आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी याला सुद्धा नो करायचं आहे. एम्प्लॉयी स्टेटस इथे दिलेला आहे. आपण जर नॉट एम्प्लॉईड असाल तर नॉट एम्प्लॉईड निवडायचं आहे. आपण एम्प्लॉईड ॲज अ टीचर असाल तर एम्प्लॉईड ॲज टीचर आपण ही माहिती देऊ शकाल. एम्प्लॉईड अदर दॅन टीचर तरीही आपण निवडू शकता. कोणत्याही पर्यायाला क्लिक केलं तरी काही फरक पडत नाही. कारण इथे कोणतेही पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जात नाही. त्यानंतर इथे खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे त्याला अचूक भरायचा आहे आणि सबमिट या सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला आपली पर्सनल डिटेल्स भरलेली दिसेल. आता पुढे महत्त्वाचा विषय आहे अप्लायिंग फॉर. आता आपण कशासाठी अप्लाय करतोय? पेपर 1 ते 5 साठी, पेपर 2 6 ते 8 साठी आणि दोन्ही पेपर द्यायचे असेल तर आपण तसे पर्याय निवडू शकता. जर आपण पेपर 1 निवडला तर आपल्याला इथे लँग्वेजेसचा ऑप्शन विचारेल आणि इथे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन्समध्ये आपल्याला फक्त 1 ते 5 बाबत माहिती विचारली जाईल. आपण जर 2 निवडलं तर आपल्याला इथे पेपर 2 ची माहिती विचारली जाईल आणि त्याच्यासाठी सब्जेक्ट विचारला जाईल. जर आपण बोथ पेपर म्हटलं तर आपल्याला पुन्हा एक ऑप्शन नवीन ओपन होतो. 5वी आणि 1 ते 5 आणि 6 ते 8 असे दोन्ही ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहेत. आता या ठिकाणी इथे आपल्याला बोथ पेपर द्यायचे आहेत, दोन्ही पेपर द्यायचे आहे. त्यासाठी इथे लँग्वेज ऑप्शन आहे. समजा आपण या ठिकाणी आपली जी मदर टंग लँग्वेज आहे ती या ठिकाणी निवडूयात. समजा आपण पहिली भाषा घेतली, त्यानंतर दुसरी लँग्वेज निवडण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे ऑप्शन आहे. इंग्लिश आहे, हिंदी आहे, जे काही ऑप्शन आपल्याला इथे आहे. जर आपण दुसरी भाषा फक्त सेम निवडायची नाही. आपण इथे आपल्याला डबल मराठी दिसते, पण आपण ती निवडायची नाही, कारण त्याचा उपयोग होणार नाही. आपल्याला इंग्लिश किंवा हिंदी यापैकी एक भाषा आपल्याला इथे निवडायची आहे. जर आपल्याला सिलेबस जर पाहिला तर आपल्याला जी काही सोपी भाषा, आपल्याला जो विषय सोपा जात असेल, इंग्लिश सोपा जात असेल तर इंग्लिश निवडा आणि हिंदी सोपा जात असेल तर हिंदी निवडा. या पद्धतीनं आपल्याला योग्य पर्यायाचा विचार करायचा आहे. इथे मी सेकंड लँग्वेज हिंदी निवडत आहे. त्यानंतर इथे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन्समध्ये क्लास 1 ते 5 साठी इथे काय म्हटलंय पहा. सीनियर सेकंडरी म्हणजेच 12वी ॲटलीस्ट 50% मार्क पास विथ 2 इयर डिप्लोमा एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे 12वी पास आणि 50%, 12वी पास 50% आणि 2 वर्षाचं डी-एड. त्यानंतर इथे दुसरा ऑप्शन दिलेला आहे सीनियर सेकंडरी ॲटलीस्ट 45% म्हणजे 45% 12वी 45% गुण आणि 2 वर्षाचं डी-एड. त्यानंतर सीनियर सेकंडरी ॲटलीस्ट 50% पास आणि 4 वर्षाचं बी-एड आणि सीनियर सेकंडरी म्हणजे 12वी पास 50% आणि 2 वर्षाचं विशेष डिप्लोमा म्हणजे विशेष डी-एड. यापैकी 1 ते 4 या पर्यायापैकी आपल्याला इथे इन्फॉर्मेशन निवडायची. या बाणाला क्लिक करायचं आहे आणि इथे समजा 12वी आणि 50% पेक्षा जास्त आणि 2 वर्षाचं डी-एड यासाठी आपण पर्याय क्रमांक 1 निवडणार आहोत. त्यानंतर पुढे आपल्याला मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर 6वी ते 8वी साठी पुन्हा विचारलेलं आहे. ग्रॅज्युएशन अँड पास परस्युइंग ऑफ 2 इयर्स ऑफ डिप्लोमा म्हणजे ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षाचं डी-एड. त्यानंतर ॲटलीस्ट 50% मार्क्स आयदर दॅन ग्रॅज्युएशन इन पोस्ट एज्युकेशन म्हणजे पीजीमध्ये तुम्हाला 50% गुण आणि बी-एड असायला पाहिजे. 3 नंबरच्या पर्यायाला दिलेलं आहे ग्रॅज्युएशन 45% बी-एड. त्यानंतर 4 नंबरला दिलेलं आहे 12वी प्लस बी-एड. त्यानंतर 5 नंबर पर्यायाला दिलेलं आहे 12वी प्लस बी-ए, बी-एससी, बी-सी-एड. हे 4 वर्षासाठीचं आहे. 6 नंबरला दिलेलं आहे ग्रॅज्युएशन विथ 50% गुण पास आणि बी-एड स्पेशल एज्युकेशन मधलं. त्यानंतर 7 नंबरचं 7 नंबरमध्ये जे आहे, ज्यांनी 1 वर्षाचं बी-एड वगैरे केलेलं असेल किंवा वरील पर्यायापैकी जर नसेल तर आपण टी-ई-टी किंवा सी-टी-ईटीला यापूर्वी पात्र असाल तर हा ऑप्शन आपल्याला निवडता येईल. त्यानंतर 8 नंबरला पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 55% मार्क इक्विव्हॅलंट बी-एड किंवा एम-एड. तर आपल्याला इथे सुद्धा आपलं ग्रॅज्युएशन आहे आणि 2 वर्षाचं डी-एड आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला जर आपलं बी-एड असेल तर आपण 2 निवडायचं. डी-एड असेल तर आपण ग्रॅज्युएशन प्लस डी-एड तर आपल्याला 1 हा पर्याय निवडता येईल. त्यानंतर इथे आपल्याला जर मॅथेमॅटिक्स आणि सायन्स आपण जर बी-एससी करत असाल तर आपल्याला मॅथेमॅटिक्स आणि सायन्स निवडता येईल. म्हणजे आपलं बी-एससी असेल तर आणि आपलं बी-ए असेल तर आपल्याला सोशल सायन्स हा विषय निवडता येईल. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाममध्ये आपल्याला डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डी-एड असाल तर डी-एड आणि बी-एड असाल तर बी-एड
म्हणजे डिग्री इन एज्युकेशन, डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड आणि डिग्री म्हणजे बीएड आणि एमएड, या असे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. जर आपण फक्त डीएड असाल तर आपल्याला खालच्या पर्यायाला क्लिक करायचं नाही. परंतु जर आपल्याला डिग्री असेल, बीएड असाल तरच आपण या खालच्या पर्यायाला क्लिक करायचं आहे. आणि जर समजा इथे क्लिक केलं नाही तर आपल्याला पुढच्या पेजमध्ये आपल्याला बीएडची इन्फॉर्मेशन भरता येणार नाही. त्यामुळे इथे अचूक निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, डीएड टाकायचंय की बीएड टाकायचंय. दोन्ही असेल तर डीएड आणि बीएडच्या मार्कलिस्ट आपल्याला पुढे लागणार आहे. या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन आहे, डीएड आहे, म्हणून आपण पहिल्या पर्यायाला क्लिक करत आहोत. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा इमेज अचूक भरायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे, येस करायचं आहे. येस केल्यानंतर कॅप्चा डिड नॉट मॅच म्हणजे कॅप्चा आपल्याला चुकलेला आहे, त्यामुळे कॅप्चा सुद्धा अचूक भरायचा आहे. जे काही माहिती इथे दिसते त्याचप्रमाणे आपल्याला माहिती भरायची आहे. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करूया, येस करूया. अशा पद्धतीनं सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करूया, येसला क्लिक करूया. अशा पद्धतीनं आपली पुढच्या पेजवरील इन्फॉर्मेशन आपल्याला भरण्यासाठी येईल. एज्युकेशन डिटेल्स यामध्ये डिप्लोमा इन एज्युकेशन मध्ये म्हणजे आपण डीएडसाठी आपण जर दोन्ही ऑप्शन इथे निवडले असते तर आपल्याला डिग्री इन एज्युकेशन हा ऑप्शन सुद्धा इथे दिसला असता. तर आता डीएड आपण निवडलेलं आहे, त्यामुळे इथे पास असाल तर पास, ॲपियर असाल तर ॲपियर. आपण सध्या ॲपियर जर केलं तर आपल्याला अगदी 2026 पर्यंतचं पासिंग ॲपियरिंग दिसतं. जर आपण फक्त आपण ऑलरेडी पास असाल तर पास निवडायचं आहे आणि आपल्याला शैक्षणिक वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे की आपण कोणत्या वर्षी पास आउट झालो ते वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे कोर्स ऑब्लिक स्ट्रीम नेम इथे विचारलं जाईल. तर इथे आपल्याला एज्युकेशन एलिमेंटरी एज्युकेशन या पद्धतीनं आपल्याला कोर्स किंवा स्ट्रीम नेम येतंय. त्यानंतर इथे बोर्ड आपल्याला निवडायचं आहे. अगोदर आपल्याला आपलं जे काही शाळेचं नाव आहे ते इथे टाकून बघायचं आहे. जर ते दिसत असेल तर ते इथे टाकायचं आहे. हे पहा या पद्धतीनं. आपल्या कॉलेजचं नाव म्हणजे आपण ज्या ठिकाणी डीएड केलेलं आहे त्या डीएड कॉलेजचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिझल्ट मोड टाकायचा आहे. आपण पर्सेंटेजमध्ये होतो की सीजीपीए मध्ये, तर आपल्या वेळेस पर्सेंटेज होतं तर पर्सेंटेज टाकणार आहोत. आणि त्यानंतर इन्स्टिट्यूटचा पिनकोड म्हणजे ज्या ठिकाणी आपण डीएड केलेलं आहे तिथला इन्स्टिट्यूट पिनकोड आपल्याला या ठिकाणी अचूक टाकून घ्यायचा आहे. तर डीएडच्या मार्क लिस्टमध्ये आपल्याला एकूण किती गुण होते ते टाकायचं आहे. एकूण किती प्राप्त गुण झाले ते टाकायचं आहे आणि टोटल पर्सेंटेज ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला खाली दिलेला कॅप्चा इमेज अचूक भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. येस करा. यानंतर आपल्याला अपलोड फोटोग्राफ आणि सिग्नेचर करायचं आहे, ज्यामध्ये फोटोची साईज 10 ते 200 केबी असणार आहे आणि इमेजची साईज 4 ते 30 केबी असणार आहे. फोटोग्राफ निवडण्यासाठी आपल्याला चूज फाईल ला क्लिक करायचं आहे. जिथे फोटो ठेवलाय त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, जे की फोटोची साईज आणि त्याची आपण ऑलरेडी कमी करून ठेवलेली आहे. तिथून निवडायचं आहे. इथे अपलोड ओरिजिनलला क्लिक करायचं आहे आणि इथे अपडेटला क्लिक करायचं आहे किंवा अपलोडला क्लिक करायचं आहे. अपलोड इमेज सक्सेसफुली होईल. ते ऑटोमॅटिक इथे आलेले आपल्याला दिसेल. आपण याला क्लिक करून पाहू शकाल. त्यानंतर सिग्नेचरसाठी चूज फाईलला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिग्नेचरला सिलेक्ट करायचं आहे, ओपन करायचं आहे. इथे अपलोड ओरिजिनल म्हणायचं आहे. इथे अपलोड या टॅबला क्लिक करायचं आहे. इमेज सुद्धा आपली अपलोड झालेली इथे निळ्या रंगामध्ये दिसेल. त्यानंतर खाली दिलेला जो काही कॅप्चा आहे त्याला आपल्याला अचूक भरायचा आहे आणि याला सुद्धा सेव्ह अँड नेक्स्ट असं करायचं आहे. सबमिटेड डॉक्युमेंट फायनली याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर आपल्याला पुन्हा रिव्ह्यू येईल. लेफ्ट मेनू बारमध्ये आपल्याला रिव्ह्यू येईल. याला क्लोज करूयात आणि अशा पद्धतीनं आपला फॉर्म आपण अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे. कॅटेगरी चेक करायची आहे. डिजेबिलिटी बाबत चेक करायचं आहे. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित पाहून घ्यायची आहे.
एकदा की या माहितीची आपली खात्री झाली, की मग आपण इथे खाली जे काही पर्टिक्युलर्स दिलेले आहेत ते व्हेरिफाय करायचे. नेम व्हेरिफाय केले, फादर नेम, मदर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, फोटोग्राफ सिग्नेचर, अप्लाइड फॉर एक्झामिनेशन सिटी, कॅटेगरी, त्यानंतर बेंचमार्क PWD किंवा दिव्यांगत्व आहे की नाही, या बाबतीतली संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी तपासून घेतली आहे. त्यानंतर खाली जो एक छोटा चेक बॉक्स आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर यामध्ये काही चेंजेस असतील, तरच आपण इकडून ज्या ठिकाणी आपण माहिती भरली, समजा आता मला असं वाटतं की इथे काहीतरी चेकअप करायचं आहे, तर या छोट्या चेक बॉक्सला आपण जर क्लिक केलं, तर आपण इथे आपली इन्फॉर्मेशन पुन्हा पाहू शकाल. पहा इथे मला एक शंका आली होती म्हणून मी ते चेक करून बघितलं. काही प्रॉब्लेम नाही. इथे जे काही कोर्स किंवा स्ट्रीम नेम दिलेला आहे तो बघायचा होता, की बरोबर आहे की नाही. तो ऑलरेडी आपण निवडल्यामुळे एज्युकेशन, एलिमेंटरी एज्युकेशन इथे दिसतंय. त्यानंतर पुन्हा इथे फायनल सबमिशनला आपण क्लिक करूयात, क्लोज करूयात. संपूर्ण माहिती चेक केली यासाठी पुन्हा या सगळ्या जे चेक बॉक्स आहेत, या सगळ्या चेक बॉक्सला आपण क्लिक करूयात. हे संपूर्ण माहिती आपण अचूक तपासली याची खात्री केली आली आहे. त्यानंतर या छोट्या आय ॲग्रीच्या डिक्लेरेशनच्या फॉर्मला क्लिक करूयात आणि फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. येस म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला अजूनही आपला फॉर्म एडिट करता येऊ शकेल. आता आपल्याला इथे जी काही एक्झामिनेशन फॉर्म फीज आहे दोन्ही पेपरची इथे 1200 आलेली दिसते आणि ती पे करण्यासाठी आपल्याला इथे पे एक्झामिनेशन फीवर क्लिक करायचं आहे. आता इथे आपण पे एक्झामिनेशन फीला क्लिक करूयात. इथे पेमेंट मोड आपल्याला निवडायला येईल, तर आपल्याला ऑनलाईन पेमेंटच करायचं आहे. फक्त बाकीचे ऑप्शन पण आहे, पण मी रेकमेंड करेल, की आपण ऑनलाईन बँकिंग हाच पर्याय निवडावा, जेणेकरून कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम पुढे यायला नको. ऑनलाईन पेमेंटला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटला क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू फी पेमेंट ओके करायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचं एक पेज या ठिकाणी आलेलं दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला एनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा कोणता पर्याय वापरायचा आहे, क्लिक करायचा आहे. प्रोसीड फॉर पेमेंटला क्लिक करायचं आहे. आता इथे एक ऑप्शन पेमेंटचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपण कार्डनं करणार असाल तर कार्डनं, नेट बँकिंग, इथे यू-पी-आयचा सुद्धा ऑप्शन आहे किंवा इथे यू-पी-आय क्यूआरचा सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण याचाही वापर करून ही डायरेक्ट स्कॅन करून पेमेंट करू शकाल. मी बेस्ट रिकमेंड करेल, की आपण नेट बँकिंग जर आपल्याकडे असेल, तर नेट बँकिंग निवडावं. बँक निवडायची आहे आणि पुढे प्रोसिजर आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीनं आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. यानंतर इथे डाउनलोड कन्फर्मेशन पेजला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी आलेला दिसेल. आपण याची प्रिंट काढून घ्यायची आहे. डाउनलोड करून घ्यायचा आहे या पेजला, या पी-डी-एफला आणि आपल्याकडे तो संग्रही ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपला संपूर्ण फॉर्मची प्रोसेस पूर्ण करायची आहे. जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.